कपडे धुणं झालं की हा रबर थोडासा ओढून घ्यायचा, इतकी जागा कॉटनची कपड्यांना पुसून घ्यायची. 1 मिनिट थांबा. कंटिन्यू चालू ठेवायचं. आपला कपडे टाकून चेक करून टाकायचं. हा नळ कंटिन्यू चालू ठेवा. हा त्याला बंद करायचंच नाही. जोपर्यंत आपल्याला काम आहे तोपर्यंत ना कंटिन्यू चालू ठेवायचा. हात लावायचाच नाही त्याला. ठीक आहे. हा हात नाही लावायचा. ठीक आहे. कपडे धुणं कपडे टाकताना चेक करून टाकायचे. कॉइन वगैरे असो, साडीची पिन, गाडीची चावी काही असो, टाकताना चेक करून टाकायचे. कपडे धुणं झाले की हा रबर थोडासा ओढून घ्यायचा. एवढी जागा कॉटनच्या कपड्यांना पुसून घ्यायची त्याला. ठीक आहे. रोज पुसत नाही, त्याच्यावर हा काचही पुसून घ्यायचा. अच्छा. ठीक आहे. काच बाहेरून का? हा. इथं फिल्टर असतं, याला असं दाबून सनी खोलायचं. ठीक आहे. याला खोलताना असं डाव्या साईडला खोलायचं. अच्छा. हे असं पाणी येतं बघ. ठीक आहे. असं आलं की नाही, हे असं स्वच्छ, याला असं स्वच्छ ठेवायचं. प्रत्येक 8 दिवसाला याला साफ करायचं. ठीक आहे. नंतर याला असं लावून द्यायचं. असं लावल्यानंतर याला फुल टाईट करायचं. ढिल्लं जर राहिलं की तुम्ही पाणी लीक होतं. याला फुल टाईट करायचं. ठीक आहे. हे आपलं ऑन ऑफचं बटन आहे मशीन. हा, मशीनचं तुम्ही इथून बी ऑन ऑफ करू शकता. ठीक आहे. आता हे आपले प्रोग्राम आहे, कोणते कपडे कसे धुवायचे. हा नॉब आहे, हा नॉबची सण असा लाईट फिरवायचा. अच्छा. ठीक आहे. जो बी प्रोग्राम लावायचा असेल त्याच्यावर पाहिजे लाईट आणायचा. ठीक आहे. सांगा ना, हे समजून सांगा. हा तो सांगतो. लाईट आणल्यानंतर इथं तुम्हाला स्टार्टचं बटन आहे. तेव्हा तुम्ही मशीन स्टार्ट केली तेव्हा चालू नाही, तोपर्यंत चालू होणार नाही. ठीक आहे. पहिला प्रोग्राम मी दिली म्हणजे डेलीसाठी, रोजच्या कपड्यांसाठी. इथे तुम्हाला डिस्प्ले सगळं दाखवले, एक तास दाखवलेलं आहे, 5 किलो पर्यंत वेट दाखवलेलं आहे, 40 डिग्री गरम पाणी करणार ते ऑटोमॅटिक, 800 RPM तुम्हाला ड्राय करून देणार ती. ठीक आहे. तर 5 किलो पर्यंत वेट हे कोरड्या कपड्यांचं वेट आहे. ओले टाकायचं नाही, कोरडे टाकायचे. ठीक आहे. ओले जर टाकશે तर हॉबरटपणा करते मशीन. ठीक आहे. कारण की AI अशामुळे हॉबरटपणा करते. ठीक आहे. 5 किलो पर्यंत कसं टाकणार, एक ड्रेस 1 किलो पकडतो, जीन्सची पॅन्ट 1 किलो पकडते, साडी 1 किलो 1 किलो पकडते. बरोबर. 5 5 तुम्ही याच्यात टाकू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. एका तासामध्ये कपडे तुमचे ड्राय होऊन बाहेर येतील. ठीक आहे. दुसरं पण कॉटनचे कपडे असेल त्याच्यात तुम्ही 7 किलो पर्यंत वेट टाकू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला टायमिंग किती दिलेलं, 1 तास 58 मिनिटं दिलेलं आहे. कारण की जी कॅपॅसिटी जादा असली तर 1 तास 58 मिनिटं. तुम्हाला तो टायमिंग थोडा कमी करायचा, हे तुम्हाला टाइम सेव्हरचं नाव आहे. ठीक आहे. याला फक्त याकडे दाबायचं, 10 ते 15 मिनिटं टायमिंग होऊन जातो. ठीक आहे. नाही, आपण टाइम सेव्हर कशासाठी दाबायचं ते? टायमिंग कमी करण्यासाठी. ठीक आहे. आपल्याला घाई आहे समजा, ऐकून घ्या. नाही घाई म्हणजे प्रोग्रामची, याला किती टायमिंग दिला बघा, 1 तास 58 मिनिट. फक्त तुम्हाला एवढं कमी करायचं थोडा, बरोबर नाही. एकदा बटन दाबले की 10 ते 15 मिनिटच कमी करणार, याच्यापेक्षा होणार नाही. एकदाच कमी करा. ठीक आहे. तुम्ही 7 किलो हे सॅन्डेटिक दिली, सॅन्डेटिकची साडी असेल, दिली साडी असेल, तुम्ही याच्यात एनी टाइम 5 साड्या तुम्ही याच्यात टाकू शकता. याच्यामध्ये साड्या जर धुवायची असेल पेशल तुम्हाला. ठीक आहे. मग आता हे जी साडी तुम्ही सांगितलं, हे मिक्स डेली मध्ये आणि सिंथेटिक मध्ये पण चालू शकते. आता हे डेली मध्ये कसं रोजचे कपडे आपले रोग रिलीज करणं. आता निश्चित साड्या कसं बाबा, आपली साड्या धुवायच्या असल्या तुम्हाला तर तुम्ही साड्या धुवू शकता. याच्यामध्ये दुसरे कपडे नाही जमत ना, साड्या दिलं ना पेशल. ठीक आहे. बेबीवर म्हणजे लहान मुलांचे कपडे असले तुम्ही याच्यात टाकू शकता. याला 3 किलो पर्यंत वेट दिले, तुम्ही 3 किलो पर्यंत वेट टाकू शकता याच्यामध्ये. त्याची टायमिंग 1:39 आहे. हो. थोडं एक बटन दाबले की अजून 15 मिनिटं कमी. हे रिफ्रेश नवीन कपडे असते, आपण भरपूर दिवस धुतलेले कपडे असते ना, अलमारीत कपडा स्मेल त्याच्यामध्ये, याच्यामध्ये तुम्हाला रिफ्रेश करायला तुम्ही रिफ्रेश करू शकत. पण याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच ड्रेस टाकावा लागतो ना, एकच ड्रेसची कॅपॅसिटी याच्यामध्ये, रिफ्रेशची एकच. हो. पण याच्यामध्ये मशीन कपडे धुणार नाही. याच्यामध्ये फक्त गिलासभर पाणी घेते, त्याच्यामध्ये स्टीम तयार करते. स्टीम मध्ये तुम्हाला फक्त नुसतं रिफ्रेश करून 25 मिनिटात होऊन जाईल. नुसतं रिफ्रेश करून देणार तुम्हाला. रिन्स प्लस स्पिन ड्राय. समजा आज बाहेर कपडे धुतलेले तुम्ही, ड्राय करायचे असेल तुम्हाला, स्वच्छ पाणी दिसून त्यात तुम्ही ड्राय करू शकता. बाहेर भिजलेले कपडे घेऊ आणि बाहेर धुतलेले कपडे, बाकी सगळ्या प्रोग्राम ती करून देईन. फक्त हा स्पेशल बाहेरची साठी तरी पण चालूच का? चालूच का? त्याचं दोन्ही काम करते ती, पिसून बी काढती आणि पिळून बी देते. ठीक आहे. जसं आपण बाहेर कसं शिसून काढतो इकडे लिवायचं, म्हणजे नाजूक टाईपचे कपडे, वर्कवाले कपडे असते ना, वर्कवाल्या साड्या डायमंडच्या वगैरे, याच्यात तुम्ही टाकू शकता. यात तुम्हाला 2 साड्या टाकायला लागतात. 2 किलो पर्यंत वेट दिलेले याच्यामध्ये. हे बुलगी बेडशीट वगैरे असेल त्याच्यात तुम्ही देऊ शकता. सिंगलवाली ब्लँकेट असेल तर एकच टाकायची, एकच सिंगलवाली एकच टाकायची. कारण याला 2 किलो पर्यंत वेट आहे. पाणी पेली किती जास्त होते ती. ठीक आहे. वेट ज्यादा वाढतं ना तिचं. ठीक आहे. कोरडी तर 2 किलो जास्त तिचं सिंगलवाली. ठीक आहे. एक्सप्रेस वॉश, कमी खराब आणि कमी ड्रेस, 1 किंवा 2 ड्रेस तुम्हाला अर्जंट लागत असेल तर 15 मिनिटांमध्ये होऊन जाईल. 2 किलो पर्यंत वेट दिलेलं तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे. हे माय बी तुम्हाला वायफायवर कनेक्ट करायला लागेल ते नंतर. ठीक आहे.
हे फ्री वॉश याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. हम्म. ठीक आहे. याच्यात मधल्या कम्फर्ट वगैरे द्यायचं असेल तुम्हाला, सेंटची बॉटल असेल, सेंट द्यायचं असेल त्याच्यात तुम्ही टाकू शकता. हे लिक्विड याच्यात लिक्विड टाकायचं. हे वाला हा कोणतं असो, हे असं कोणतं असो, आता ते लिक्विड कपड्यानुसार त्याचं प्रमाण किती? हा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हे जर काढलं तर एक वाली बाजू ही आपल्या साईडला ठेवायची आणि ही दोन वाली ह्या साईडला. चुकून जर तुम्ही असं टाकसाल, डायरेक्ट लॉक होऊन जाईल, तोडूनच काढला. हा काढायचं काम पडत नाही.